हो गलास जसा नाही. तुम्हाला गंमत सांगू, ह्या खोट्या नोटी आहेत आणि तिच्या मम्मीच्या पर्स मध्ये टाकले. तूच बाबू आहे मम्मीचा. मम्मी कशी करते मस्त. होय होय बाबूच ना भाला द्यायचा की नाही. काय परत एकदा माझी साडी. हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि एकच अंड मिळालंय आज सकाळी सकाळी जे मी घेतलेलं आहे. शुभम थोडंसं तिकडे काय काय आवरतंय, मी चालले कारण की मागचं तुम्हाला दाखवते. म्हणजे आपलं मागचं दार, अरे बापरे, मागचं जे अंगण आहे पूर्ण वाट लागले. कारण की रोज संध्याकाळी 1-3च्या नंतर मला असं वाटतं की एवढी हवा सुटते ना इकडे, भयानक हवा सुटते. 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत. आणि त्यामुळे सगळी आंब्याची पानं, त्याच्यानंतर आता मोहोर पण आलाय. सॉरी सर्दी झाले जरा. मोहोर पण आलाय, सो तो पण पूर्ण खडतो आणि पूर्ण ते चिकट चिकट फारच वाईट झालं. म्हणजे मी आल्यापासून मागचा दरवाजा उघडलाच नाहीये. पहिल्या दिवशी उघडला आणि फक्त वरून वरून झाडून काढलं, त्यानंतर मी तो उघडलाच नाहीये. सो आता आज सुट्टी पण आहे, सो त्यानिमित्ताने मी शुभम लावली आपण आज सगळं जरा झाडू, मागचं पण पुढचं पण. आणि दुसरं म्हणजे मोटर चालू होत नाहीये, तो मोठा प्रॉब्लेम झालाय. कारण कंपाऊंडचे जे बांबू आहेत ते सगळे सुकायला लागलाय. सो शुभम आता ते सॉर्ट करेल मोटरचं, तिथपर्यंत मी झाडायला घेते आणि मग आपण मस्त असा नाश्ता करूया ह्या अंड्याचा. म्हणजे दाखवणं इतपत पण ते बरं नाहीये, पण हे आता सगळं साफ होणार आहे अँड विल डू अ ट्रान्झिशन. काय वाटतं? ओके 1 2 3. आणि बघताय किती सुंदर सगळं काही क्लीन केलेलं आहे. आणि सगळं शुभमने पेटवलं, पण तिकडे मी पेटवलं, इकडचं बाकी होतं ते सगळं त्याने पेटवलं. आणि मला वाटतं इकडचं पण सगळं उचलून तिकडे टाकलं. सो आता जरा व्यवस्थित आणि जरा बरं वाटतंय. येस. आणि स्पेशल असं अंड शुभमने बनवायला लावलेलं आहे. आई ग भाकरीच्या तव्यातच. आणि इकडे मी बोंबलाची भाजी बनवले. आज सकाळी उठल्यापासून चाललंय मी सगळं झाडलं. शुभम पूर्ण वेळ मोटरच्या मागे होता, वरच्या झाडांना पाणीच जात नाही. फायनली थोडंफार काहीतरी जुगाड झालाय, बट तरीही ती मोटर अजूनही चालू झालेली नाहीये. त्याच्यानंतर मी आली, भाकरी भाजल्या, भाजी केली आणि शुभम आता हे अंड करतोय. मग आपण मस्त जेवू, मग आंघोळ करू आणि मग जरा निवांत बसू. तिथपर्यंत 9ची 1 फेरी झाली. तो आलाय, किती आले? आणि काय खाते? बिस्किट आणि दूध. व्हेरी गुड. आणि काय ग खाऊन आली? नाश्ता काय केला? शुकटचा रस्सा. शुकटचा रस्सा. आणि तिची मेहंदी दाखव ग. वा नाईस. कोणी काढली? अवनी दीदीने मामाकडे गेलेली तेव्हा. खा, जवळ घे प्लेट. तू जास्त बुडवशील ना मग ते हे होईल, नरम होईल एकदम आणि त्याच्यातच पडेल ते. जास्त नको बुडू हा. आणि हे गाडी सोबत आपल्याला जे कप दिलात त्यात मी आज थोडं चहा घेतलेला आहे. ये गलास जसा चहा. हो गलास जसा नाही, थोडाच होता असं त्यात बघ ना. तोंड धुवा ही चुटकी. हा काकाने आपण जाण्याच्या आधीच क्लीन केलं पीच ना. येस. ना कोणाशी बोलायला लागलाय? आईचा डान्स कसा केला ग इथे? आईने डान्स मस्त केला. आईला जाऊन सांगा नंतर तुम्ही तुझा डान्स बघितला. माझ्याकडे बघूच नका, आंघोळ झाले त्यांच्याकडेच बघा. पण तुम्हाला गंमत सांगू काय, एक नवने ना त्या दिवशी ह्या खोट्या नोटी आहेत आणि तिच्या मम्मीच्या पर्स मध्ये टाकलेल्या. आणि तिची मम्मी खरोखर कंडक्टर कडून तिकीट घेताना हे पैसे देत होती ना. मग तिने दिले का? नाही दिले. तिला कळालं खोट्या नोटी आहेत. वेडू, कोणाच्या पॉकेटमध्ये नाही टाकायच्या.
चहा मावा सुटला. असं सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. दुपारची पण नाही वाट बघत आहे ना. आणि हे लाडू मी मोठ्या पप्पांसाठी पॅकेट आणलेला. तुझा कितवा हा? दुसरा का जास्त? तिचा पहिलाच असेल. केस बांधायचे म्हणून का ते व्यवस्थित राहतील. ओके. नाही हिला सांगते मी, तिच्या तोंडात येत आहेत. आता संपलं पॅकेट ना. बाबांना खाऊ आणली की अर्धी इकडेच जाते दोघींकडे. नाही बाबा देतात आम्हाला. बाबा देतात का? हो असे सांगतात. मम्मीने तिथे कोंबडा कापला. तू सांगितला? मग ही बोलते बाबूने सांगितलं मम्मीच्या की रस्सा पाहिजे. तूच बाबू आहे मम्मीचा. कोण आहे का बाबू? मी नाही सांगितलं. एकदा काय काय काका काय बोलतो? काय बोल? करत असते. तेच ना काका नुसता बसलेला असतो ना. काम नाही करत. तेच तर नुसता काकूला सांगतो. आणि तुम्ही रील बघितली की नाही ना ग? मम्मी कशी करते मस्त. हाय. हळू हळू हळू. होय होय. बॉल कुठे? बाबू त्याच्या जवळ टाकायचा. काकाच्या एकदम जवळ टाक. ओके केसर. ए तिथे नको. ते केस चिटकतील तुझे. ते मोहर आहे. आधीच पड. बघ ते मम्मीने रस्ता बनवला. ये लवकर. मम्मीने बनवलं मग काहीतरी. मस्त डान्स होता आईचा. डान्स कुठे केलाय मी? अगं म्हणजे तेच. हा असं मम्मीने मस्त रस्सा बनवलाय. काय आहे हे? चिकनचा रस्सा. येस चिकनचा रस्सा. गावठी कोंबड्याचा. गावठी कोंबड्याचा रस्सा. ह्या डोकऱ्या पोरांना द्यायचा. गरम ना जास्त गरम. त्यांना थोडा थोडा. इथे कापलंय ना. हा पण बाबूच ना. मग ह्याला द्यायचा की नाही? अशी फुंग माझी रेल तर बाई ठेवत. बाजू दादासला पण काढून ठेवलाय. रेहेल नाही लगेच खाऊन टाकते. गरमच बरा तो. यम्मी. इथे तू कोकोला घाबरते मी ऐकलं. हा चल आपण जाऊ. मी तुला दाखवते. चला. घाबरायचं कशाला? आपण उभं राहायचं. हा यो यो करायचं. त्या सगळ्या आपल्या जवळ येतील. पण कोणीच काहीच नाही करत. काहीच नाही करत. बंद कर. कर जोरात. हा ये तू इथेच उभी राहा. बोल यो यो यो. जोरात बोल. जोरात जोरात अजून. यो 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 यो. बघ काय करतात. मग काहीच नाही. तू त्यांच्या जवळ जाशील तर त्या लांब लांब जातील. उलट त्या बघ कशा लांब गेल्या ना. काय करतात तुला. मग तू का घाबरते? बघ सोड माझा हात बरा. बघ एकटी फिरायला लागली. तू काहीच करत नाही. त्या लांब लांब जातील. त्या तुझ्या मागे काय येतात. त्यांना वाटतं तू काहीतरी त्यांना खायला देईल. ये आता रिटर्न ये. काय नाही करत. काय नाही. काहीच नाही करणार त्या तुला. तू जिथून येईल ना त्याच्या ते बाजूनेच जातील. बघ बरं काय केलं नाही. मग आता इथे उभी राहा. यो 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 यो. यू यू नाही बाबू. यो यो. दाखव मागडे. मागडे दे. हे बघ यो यो यो. ती बा आता येतील. हा आता टाका. हे घे ह्याच्यात आहेत बघ. टाका. तिला दे. नऊ. हा बोलवा.
आले ना? उधर लो बोलो बोलो यो यो. खालो खालो खालो. बघ काय करतात त्या. फ्रेंड्स आहेत. जा बरं तू जवळ, एकदम जवळ नाही, थोडं थोडं. हा ते खातायत ना. यो काय नाही बाबू कर, तू जा बरं त्याच्या जवळ, जा बरं. तू हा करशील तर तू लगेच जाईल पुढे. काय नाही करत बघ, काय नाही करत. यू 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 काय तुझं नाव. यो यो यो. यो. बघ कसे खातात सगळे. असं ना यो. ह्या ए तुझा डब्बा ठेवून ये जा. आता आमचा पण खाऊन झाला तर तुम्ही पण खा. हा जेवण थकले असतील ना. मी आलेली नाही आई सोबत कॉमेडी अशी करत होती. चलो चला. आपल्या मागे चाललं तिथे दडा आहे बघ. चल तिकडे चला. मग तो काय वर तो एकदम. येस जा. काय काय परत एकदा. आज काका मस्त काम करायला. कधी त्या बघतच नाही ना तुला काम करताना म्हणून. हा तू कधी काम करताना मी तुला बघतच नाही. नाहीये कोणता बंबी आहे ना. ओके ओके हाय हाय हॅलो तू 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 हॅलो इथे मला नाही आपण काकूच्या साईडने करू मस्त. शो मी नारळ आणि काढते कशी तू. येस वा नाही जा. पुन्हा आपलं अगारोचं सुप्रीम कार वॉशर जे की आता त्याच्याने गाडी धुवायला लावलंय, समोरचं धुवायला लावलंय. संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी निघणार आहोत. चलो आणि आम्ही निघालो. एक मेंबर आहे आमचा. ही 2 बॉक्स राहिलेली म्हणून. चलो बाय नव्या. आणि कशी दिसते मी. ये आम्ही रेडी झालेलो आहोत. बाय द वे पालघरला आलो, खूप घाई झाली पण पालघरला आलो, रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय. प्लीज आज तरी बिलकुलच नाही, अगदी 15-20 मिनिटात मी रेडी झाले. सो आता आम्ही चाललोय. अंकीची हळद आहे आणि तिथून अजून एक लग्न आहे. सो 2 लग्नांना जायचंय. दुसऱ्या लग्नात मम्मी पप्पा पण येणार आहेत. सो बघू त्यांची भेट होते का. तिकडून जायचंय उमरोळी आणि इथे झालेलं आहे भांडण. सध्या पालघरमध्ये काय झालं माहितीये का, स्टेशनला ना सो प्रॉब्लेम इकडे असा झाला. प्रॉब्लेम नाही म्हणजे चांगली गोष्ट अशी झाली की पालघरला स्टेशनला जी गर्दी असायची ना, मी नेहमी बोलायची की म्हणजे 15-20 मिनिटं तर कशी पण जस्ट ते क्रॉस करायला 5:32. सो आता तिथे आठवडाच झाला असेल मला वाटतं, आठवडा 1.5 आठवडा जामर लावायला लावले गाड्यांना आणि नो पार्किंगचे बोर्ड लावले. त्याच्यानंतर काय वार डिवाइड केले. वारानुसार त्यांनी साईड दिलाय की सोमवार बुधवार ह्या बाजूला, शुक्रवार वगैरे ह्या बाजूला, असं त्यांनी पूर्ण लिहून ठेवलंय. सो आता
पूर्ण तो स्टेशनचा एरिया रस्ता एवढा खाली असतो की म्हणजे बिलकुलच गर्दी नाही. मेन पीक टाइम म्हणजे आता तर 6-6:30 वाजायला आल्यात, आता तर मेन गर्दी असते फुल 8 वाजेपर्यंत, 8-8:30. पण त्यात आता 2-3 दिवस झाले आम्ही बाहेर निघतो ना, पूर्ण खाली. म्हणजे इतकं सुंदर ते त्यांनी केलं ना, म्हणजे डिसिजन जो घेतला की जामर लावायचा आणि त्यामुळे आता कोणीच तिथे गाड्या नाही लावायचं, चांगलं एक ते काम झालेलं आहे. सो आता ह्या रस्त्याला पण आपलं जे मच्छी मार्केट आहे तिथे पण तसंच काहीसा प्रयोग त्यांनी करावा, कारण की आता एकंदरीत ती ट्रॅफिक इकडे येते, कारण की संध्याकाळच्या वेळेस सगळेजण मच्छी घ्यायला उतरतात आणि मग गाड्या अशाच रस्त्यावर लागतात आणि मग ट्रॅफिक प्रॉब्लेम काय असतो की इकडे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत भरपूर साऱ्या, ज्या डेपोतून न सुटता स्टेशनवरून ज्या येतात अशा, त्या इथूनच येतात, मेन मच्छी मार्केटच्याच रस्त्यावरून येतात आणि बस आल्या की मग गर्दी होऊन जाते. इकडून बस तिकडून बस आणि मध्येच गाड्या लावलेल्या असतात, कोणाला निघताच येत नाही. मग एकंदरीत तो स्टेशनवाला डिसिजन तरी नो पार्किंग आणि जे काय आहे वार वाईज त्यांनी जे केलंय ट्रॅफिक काय बोलतात पार्किंगचं, ते चांगलं एक डिसिजन आहे. सुंदर. काय वाटतं गाडी चालवणारे तुम्ही, कसं वाटतंय? जाम भारी, जाम भारी. येस. आणि गरजेचं होतं ते, असलंच पाहिजे. इतका खाली रस्ता झालाय ना लिटरली म्हणजे. आणि दुसरं म्हणजे आपला जो रस्ता आहे पालघर मनोर रोड म्हणजे स्टेशनचा, जसा मी सांगते, तिथे पण त्यांनी पूर्ण ना जो फुटपाथ केलेला तिथे पूर्ण भाजीवाले असायचे, फ्रुट्सवाले असायचे, आता तेही सगळे त्यांनी काढलं. त्याच्यामुळे पूर्ण जागा जी खाली खाली वाटते आणि बिलकुलच ट्रॅफिक नाही. त्याच्यामुळे खूप चांगलं झालं ते. ऑब्व्हियसली कोणाला तरी थोडंफार सहन करायलाच लागतं. आता ते फ्रूटवाले वगैरे जे आहेत ते आता गाडी न घेता असे बसलेले असतात मागच्या बाजूने, बट कुछ तो करना ही पडेगा. तशातली सिच्युएशन आहे की कोणाला जर व्यवस्थित तिकडून निघायचं आहे, गाडी पास करायची, तर ते पण गरजेचं आहे. सो येस, असंच काहीसं चाललंय. अंकित कडून आम्ही आता निघालोय आणि आता दुसरं लग्न अटेंड करायचंय आणि इतकं वेगळं सगळं काही होतं. ऍक्च्युली त्यांचा धनगर समाज आहे, तो इकडचा नाहीये, जळगावचा आहे. सो भरपूर गोष्टीच्या वेगवेगळ्या त्यांच्या रीती वगैरे आणि सगळंच काही. मी सीट बेल्ट लावलाय आणि खूपच वेगळं असं काय काय होतं त्याच्यामध्ये माहितीये. मी इतकं काय शूट नाही केलं कारण की आपण तिथे कोणाला ओळखत नाही, काय नाही. इकडे सगळे ऍडजस्टमेंट चालले कारण की कपडे बदललेले आहेत आता. सगळ्या फंक्शनला त्यांच्याकडे शाकाहारीच जेवण असतं आणि आता पण मस्त चपात्या होत्या गरम गरम, त्याच्यानंतर कांदा, त्याच्यानंतर ते ताटात मीठ पण वाढतात थोडंसं आणि वाटीमध्ये शेवची भाजी. म्हणजे इतकं भारी वाटलं ना, म्हणजे इतक्या दिवसांनंतर आणि पंगत बसलेली आणि खूप भारी वाटलं. जरा शेवची भाजी होती आणि चपात्या, मस्त जेवलो. पण आज बुधवार, असा व्हेजवर कसा दिवस घालवायचा. मग आता आम्ही ज्या लग्नात चाललोय तिथे आम्ही आता मस्त नॉनव्हेज जेवणार. आणि आता इकडे तू ना जेवणार, जेवायचं एकदाच असतं. जोक होता हा. आणि ऑब्विसली आणि उद्या सकाळी एंगेजमेंट आहे आणि संध्याकाळी म्हणजे 4च्या आसपास लग्न लागणार आहे. हॉलवरच आहे आपल्या समाजाच्या. सो आम्ही तिथे दिवसभर असणार आहोत. शुभमने सुट्टी घेतलेली आहे. शुभमच्या शाळेतला मित्र हा आहे जरी. चला आता आम्ही निघतो. हाय, गुड मॉर्निंग. आणि आम्ही रेडी झालेलो आहोत मस्तपैकी आणि आता निघतोय. 10ची ऍक्च्युली एंगेजमेंट होती आणि 9:45 झालेले आहेत. आपल्याला जवळ जायचं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि दुपारी मग परत घरी येऊ आणि मग लग्न लावायला 4च्या आसपास किंवा 3:30च्या आसपास आपण जाऊ. सो येस, अशी काहीशी माझी साडी. येस, पप्पा पिननी दिली ही मला. आणि थँक्यू. आपण व्हिडिओ पण इथपर्यंतच ठेवूया. कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, टाटा. आणि माझं हे कव्हर पूर्ण येल्लो झालंय कारण की हळदीचे वगैरे हात लागले की ते लगेच तसं होतं, पण थोड्या दिवसांनी परत ते ओके होऊन जातं. ये बाय बाय, टाटा.